हॅलो, गुड मॉर्निंग. तर लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं की मी गावी आले आणि आम्ही रात्रभर काय झोपलोच नाही, बाहेरच बसून होतो. आणि जशी सकाळ झाली तशी एक एक लोक घरातून बाहेर निघायला लागले. एवढं भारी वाटतं ना गावाला गेल्यानंतर हे सगळं बघून. तर आणि सकाळी 6 वाजता सर्व बाहेर आले आणि लगेच 6:30पर्यंत पूजेची तयारी झाली. पूजेची तयारी मीन्स जेवण बनवायची. अर्धे लोक जेवण बनवायच्या तयारीत होती. आमच्याच अंगणामध्ये सगळे कांदे लसूण जे काय सोलायचं होते, माझी नानी लोक बसले होते. ते काही व्हिडिओ मी घेऊ शकले नाही पहिलं. सो तिथून जेवणाची तयारी झाली आणि तिथे आमचे बाबा फिक्स आहेत जेवण बनवण्याची माणसं, आमचेच घरातले आहेत, भावकीमधले. आणि नाश्त्यामध्ये असं पोहा बनवलेलं होतं सकाळी सकाळी. त्यांनी बाहेरच अंगणामध्येच बनवलं होतं. आणि माझ्याकडे जिम्मेदारी आली होती ती हे प्रसादी बनवायची. एकतर एवढी गरमी आणि त्याच्यामध्ये 1-1.5 तास म्हणजे ती प्रसादी बनवणं, प्रसाद बनवणं खूप डोक्याला शॉर्ट होतं. पण ठीक आहे, प्रसाद बनवणं म्हणजे मला काम दिलं तर मला तो खूप आवडला तसा. पण मी प्रसाद बनवायला घेतला आणि एक साईडला आमच्या दुसऱ्या घरामध्ये जिथे असतात, म्हणजे गावी काय एवढं कोण राहत नाही, म्हणजे मोजकेच लोक असतात. मग भावकी मला तर आमचे 2च असतात तिकडे राहण्यासाठी. सो त्यांच्या घरात तिकडे होतं दुसऱ्या घरामध्ये. आणि माझं 1-1.5 तासानंतर इकडे प्रसाद पण बनवून झाला, माझा शिरा. शिरा नाही बोलू शकत, सॉरी, प्रसाद. आणि ते पूजेला माझे भाऊ बहीण बसलेले, माझ्या काकाचा मुलगा आणि त्यांची सून बसली होती. सो अशी पूजेला तर आम्ही तिथे काही थांबलो नाही, कारण की चेंज वगैरे मी काही केलं नव्हतं. सो मी घरी जाऊन चेंज वगैरे केलं आणि माझी मुलगी असंच